वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इन्स्पायर कुकिंग। मी रंजिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजच्या भागात बघणार आहोत एक मोगलाई डिश, खूप सोपी आणि चवीला एकदम मस्त, मटण मुमताज। कृती आणि साहित्य बघूया। पाव किलो मटण घेतले, त्याला आलं लसणाचं वाटण लावून घ्यायचं आहे व त्यामध्ये 2 चमचे दही घालून घ्यायचं आहे। 1 चमचा धणा जिरा पावडर व गरम मसाला घालून घ्यायचा आहे व व्यवस्थित हे मिक्स करून मॅरिनेट करायला 2 तास किंवा 1 तास ठेवायचं आहे। मटणाला हे सर्व मसाले लावून घेतल्यामुळे एक अशी छान चव येते। मटण मुमताजसाठी हे वाटण बघूया। कांदा घेतलाय 2, 3 मिरच्या घेतल्यात आणि 7-8 बदाम घेतलेत। 2 मी अक्रोड घेतलेत, तुम्ही काजूही टाकू शकतात। ही डिश कमी तेलातही बनते। हे सर्व पदार्थ आपल्याला 1 मोठा कप पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे। हे सर्व अख्खे गरम मसाले, जिरे, काळी मिरी, वेलची, तेजपत्ता, लवंग, दालचिनी, कुकरमध्ये 2 छोटे चमचे तेल घ्यायचं आहे व हे अख्खे गरम मसाले त्यामध्ये परतून हे मॅरिनेट केलेलं मटण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित 5 मिनिटं ह्या तेलावरती हे मटण परतून घ्यायचं आहे। कांदे उकडण्यासाठी जे पाणी ठेवलं होतं तेच पाणी मी ह्यामध्ये घालत आहे। मटण व्यवस्थित पाण्यात बुडलं जाईल एवढं पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घेते आहे। मटणाचे पीसेस मी छोटे करून घेतलेत, त्याच्यामुळे मी इथे 2 शिट्या काढून घेतल्या आहेत व मंद गॅसवरती साधारण 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे। राहिलेले पाणी असे आटवून घ्यायचे आहे। उकडलेला कांदा व्यवस्थित थंड झाल्यावरती मिक्सरला लावून घ्यायचं आहे। बदाम असे सोलून घ्यायचे। हे सर्व वाटणाची एक मस्त अशी सफेद पेस्ट होते। हे जे ग्रेव्ही आहे ती खूप दाटसर असते, त्याच्यामुळे मटणाचं आता पाणी व्यवस्थित कमी झालं आहे आणि त्याच्यामध्ये ही आता हे वाटण आहे ते आपण घालून घेऊया। 3 ते 4 मिनिटं हे वाटण घालून परतवून घेऊया। आवश्यक वाटले तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडे पाणी घालून घेऊ शकतात, पण ही ग्रेव्ही व्यवस्थित दाटसर असते। छान असं एकत्रित झालं आहे आणि गरम मसाल्याचा सुंदर असा फ्लेवर येतो आहे। ही डिश चवीला थोडी कमी तिखट असते, पण खूप फ्लेवरफुल आणि मस्त आहे। ग्रेव्ही अशी व्यवस्थित झाल्यावरती त्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि 2-3 मिरच्या घालून घ्यायच्या आहेत व एकत्रित करून घ्यायचं आहे गॅस बंद करून। या हिरव्या तिखट मिरच्यांची या पदार्थाला खूप छान चव येते। तुम्ही पाहिजे तर मिरच्या अजून जास्ती वाढवू शकतात। मटण मुमताज मला आवडल्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे। नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला।